भंगार बाजारात हार्ले डेव्हिडसन कोण विकतं? ॲपलचा जुना मॉनिटर विकायला आहे. 2009ची अजून एक चकाचक हार्ले डेव्हिडसन. हे सगळं विंटेज फर्निचर आहे. नाशिकच्या गंगेवरच्या बाजारात किंवा कालिकीच्या यात्रेला आल्यासारखं वाटतंय. तुमच्या गावात पण अशी गावची जत्रा भरत असेल ना? पण ही भारतातल्या कुठल्याही गावातली जत्रा नसून ही आहे अमेरिकेतल्या एका छोट्याशा गावातली जत्रा आणि त्याच्या शेजारचा भंगार बाजार. हो, तुम्ही बरोबर ऐकलत. आज आपण सहल ट्रॅव्हल ब्लॉग्स मध्ये बघणार आहोत की अमेरिकेत सुद्धा असतो भंगार बाजार, म्हणजेच इथलं फ्ली मार्केट. तर मंडळी, ही लांबच्या लांब गाड्यांची रांग लागलेली आहे ती ह्या फ्ली मार्केटला जाण्यासाठी. इथे पार्किंगची व्यवस्था केलेली आहे आणि $40 पर कार असं पार्किंगचा रेट आहे. व्हिडिओ फार इंटरेस्टिंग झालेला आहे, तेव्हा शेवटपर्यंत जरूर बघा. या छोट्याशा गावात गेली 60 वर्ष हे फ्ली मार्केट भरतं आणि ही इथली परंपरा आहे. त्याला गराज सेल असंही म्हणतात. लोक आपल्या गराजमधल्या न लागणाऱ्या वस्तू अशा स्वस्त किमतीत गराजच्या बाहेर विकतात. चला तर मग बघूयात भारतातल्या भंगार बाजारात आणि अमेरिकेतल्या भंगार बाजारात काय फरक आहे. आधी तर मला इथे चोर बाजारात आल्यासारखं वाटलं, पण नंतर कळत गेलं की नाही, हे काहीतरी इंटरेस्टिंग आहे. सगळ्यात आधी तर मला दिसली ही 2007ची हार्ले डेव्हिडसन बाईक, जी उत्तम कंडिशन मध्ये आहे. $4000 ही विकायला होती. त्याच्या शेजारीच 2009ची अजून एक हार्ले डेव्हिडसन आहे, जिची किंमत $7000 इतकी आहे. फ्ली मार्केट आणि ही गावची जत्रा ज्या वेळामध्ये भरते त्या वेळेपुरता हा रस्ता बॅरिगेट्स लावून बंद केलेला होता आणि प्रॉपर पोलीस प्रोटेक्शन होतं. त्यांना ह्या जत्रेत बूथ लावायचे असतील त्यांना इन ॲडव्हान्स असं रजिस्ट्रेशन करायला लागतं. ह्या गावाचं नाव आहे नाईल्स टाउन, जे फ्रीमॉन्ट या शहरात येतं आणि हे गाव इथल्या विंटेज बिल्डिंगसाठी आणि अँटिक वस्तूंसाठी ओळखलं जातं. मंडळी, अमेरिकेतल्या लोकांना रेट्रो काळातल्या विंटेज अँटिक अशा वस्तूंचं फार अप्रूप असतं आणि त्याला इथे भरपूर व्हॅल्यू पण असते. चला तर मग आपल्याला या मार्केटमध्ये कुठल्या अँटिक वस्तू दिसणार आहेत ते बघूयात. फक्त अँटिक वस्तूच इथे विकायला आहेत असं नाहीये. गावची जत्रा असल्यामुळे इथे जत्रेतल्या अनेक अशा वस्तू विकायला आहेत, ज्या बघून आपल्याला अगदी भारतातल्या जत्रेत आल्यासारखं वाटतं. इथे ह्या वेगवेगळ्या कुंड्या विकायला आहेत आणि त्याच्या पुढेच हा ज्वेलरीचा एक स्टॉल आहे. फार स्वस्त किमतीत ह्या वस्तू आहेत. $10 ते $20 प्रत्येकी अशी याची किंमत आहे. भरपूर गर्दी आहे या मार्केटमध्ये. इथे लांबून लांबून लोक येतात आणि गाड्यांना एंट्री बंद केल्यामुळे आपल्याला निवांत फिरता येतं. तुम्ही बघू शकता, कॅनव्हास पेंटिंगचा हा एक स्टॉल आहे इथे लावलेला आणि त्याच्या पुढे ह्या हँडबॅग्स आहेत. मला तर आपल्या इंडियातल्या एखाद्या जत्रेत आल्यासारखंच वाटतंय. आणि पुढे गेल्यावर मला कळालं की टप्परवेअर हे फक्त भारतात नाही तर अमेरिकेतल्या आयांना सुद्धा आवडतं. तरी सुद्धा कंपनी बंद पडते आहे. हरकत नाही, आता पुढे जाऊन बघूयात की आपल्याला अजून कुठले इंटरेस्टिंग स्टॉल्स दिसणार आहेत ते. ह्या आहेत जॅपनीज छत्र्या. खूप क्यूट आहेत ह्या. $10 एक छत्री आहे. त्याच्या मागेच टोप्या, टॉईज असा स्टॉल आहे आणि त्याच्या शेजारी स्किन केअर प्रोडक्ट्स आहेत. हा स्पायडरमॅन कपड्यांच्या स्टॉलवर का लटकत होता ते काही मला कळलं नाही. मंडळी, जरी हा भंगार बाजार असला आणि छोटीशी गावची जत्रा असली तरी अमेरिकेतल्या प्रत्येक इव्हेंटला प्रॉपर पोलीस प्रोटेक्शन असतं. इथे तर मला इंडियन पोलीस काका पण दिसले. पुढे ह्या काचेच्या वस्तूंचा, क्रॉकरीचा एक स्टॉल आहे. खूप वेगवेगळ्या आकाराचे विंटेज असे क्रॉकरी सेट्स मला इथे दिसले. ब्रिटिश मूव्हीजमध्ये अशा प्रकारचे क्रॉकरी सेट्स आपल्याला बघायला मिळतात. ह्या ज्या फ्रेम्स आहेत त्या मात्र बऱ्यापैकी महाग आहेत. हे आउटडोअर फर्निचर बघा, विंटेज फर्निचर आहे. हे वेगळंच आहे आणि हे महाग पण आहे. $100, $200, $300 अशी याची किंमत आहे. हे शँडिलियर्स पण खूप डेलिकेट आहेत, पण हे खूप सुंदर आहेत. ह्या मेक्सिकन वस्तूंचा स्टॉल आहे. तुम्ही कोको मूव्ही बघितला असेल तर त्यात अशा प्रकारच्या वस्तू आपल्याला दिसतात. पुढचे काही स्टॉल्स बघून मला कळतच नाही की आपण अमेरिकेत आहोत की भारतातल्या एखाद्या जत्रेत आहोत. लोकरीच्या विणलेल्या वस्तूंचा हा स्टॉल आहे. पुढे फार इंटरेस्टिंग हा स्टॉल दिसला. इथे सगळे जुन्या प्रकारचे रेडिओज आहेत. तुम्ही बघू शकता किती वेगवेगळ्या प्रकारचे, वेगवेगळ्या रंगाचे विंटेज रेडिओज इथे आहे. पण गंमत म्हणजे ह्या सगळ्यांना त्यांनी रिस्टोर करून ब्लूटूथ सपोर्ट देऊन हे विकायला ठेवलेले आहेत. इथून पुढचे जे स्टॉल आहेत ते बघून खऱ्या अर्थाने भंगार बाजारात आल्यासारखं वाटलं. म्हणजे या वस्तू का आणि कोण विकत घेत असेल.
जुना वजन काटा, जुनी दुधाची कॅन, जुने लॅम्प आणि इथे 1998 सालचा ॲपलचा आयमॅक मॉनिटर सुद्धा विकायला आहे. मंडळी, हे बघून मला आठवलं की माझ्या आजोबांच्या कपाटात अशा जुन्या दुर्बिणी, कॅमेराज आणि अशा विंटेज वस्तू होत्या, ज्या आम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीत गेलो की काढायचो आणि परत ठेवून द्यायचो. तुमच्या अशा काही आठवणी असतील तर मला कमेंट करून जरूर कळवा. हा गालिचांचा एक मोठाच्या मोठा असा स्टॉल इथे आहे. अमेरिकेत ह्या रग्सला, गालिचाला भरपूर किंमत असते. पुढे हे वेगवेगळ्या आकाराचे आणि रंगांचे वेगवेगळे असे स्टोन्स आहेत. मध्येच इथे ब्युटी प्रोडक्ट्स पण विकायला आहे. आणि त्याच्या पुढे रामसे बंधूंच्या पुराणी हवेलीमध्ये असल्यासारखं हे फर्निचर पण विकायला आहे, जे विंटेज आहे आणि भरपूर महाग आहे. मंडळी, इंडियातली जत्रा जशी मक्याच्या कणसाची गाडी दिसल्याशिवाय संपत नाही, तशी अमेरिकेत सुद्धा ती मक्याच्या कणसाशिवाय संपत नाही. तर ही जत्रा तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक आणि शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि लवकरच ह्या टाउनमध्ये झालेला विंटेज कारचा जबरदस्त शो मी तुम्हाला दाखवणार आहे. तेव्हा बघत रहा सहल ट्रॅव्हल ब्लॉग.